तिथल्या स्वरूपात एक धाव एका धावाने संघाचं खातं उघडतंय. आणि आखांकाची सनसनीत चौकार, सुंदर अशी फलंदाजी पातळ संघाकडून. धावसंख्या ओसरची 5 वर. आणि धाव चेंडू 22 स्वरूपात एक धाव. धावसंख्या उरलेली 6. स्वरूपात एक धाव. धावसंख्या उरलेली 7 वर. पहिल्या असताना संघाची धावसंख्या उरलेली 7. पुन्हा एकदा टिकल्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या उरलेली 8. संकलित चौकार. धावसंख्या पोहोचली 12. एक षटकाच्या समाप्तीनंतर पाताळ संघाची धावसंख्या होती 12. दुसरा षटक घेऊन आले भूतानी. सलामीला आलेले फलंदाज अजून मैदानात सुचित आणि सुजन. सुंदरचा बट्टा मारला होता. सुंदर क्षेत्ररक्षण. तिथे स्वरूपात एक धाव. धावसंख्या पोहोचते ती 13. आणि धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावली 13 वर. टिकल्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या पोहोचते ती 14. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी. धावसंख्या स्थिरावलेली 14 वर. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. आणि चौकार मारसून आता फलंदाज बांधतो. संघाला पहिला षटका लागतो 14 या धावसंख्येवर. टिकल्या स्वरूपात एक धाव. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पातळ संघाची धावसंख्या होते ती 15. मंडळाच्या स्वयंसेवकांना विनंती असेल आपण त्वरित मॉन्ट्रेल ताबा घ्यायचा आहे. टिकल्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या पोहोचली 16. नऊ +1 अशा 2 धावा. अवांतर रूपाने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 18. आणि सनसनीत चौकार. धावसंख्या पोहोचते ती 22 वर. या पुढे होणारा सामना वक्रतुंड हरेकरवाडी वर्सेस जय हनुमान महाडिकवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉससाठी फॅव्हरिटकडे यायचंय. वक्रतुंड हरेकरवाडी आणि जय हनुमान महाडिकवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल आपण टॉससाठी फॅव्हरिटकडे यायचंय. धावसंख्या उद्योगिक 23. तिसरं षटक प्रगत उत्तर असताना आणि एक धाव. धावसंख्या होते ती 24.
आणि फलंदाज बाद होतोय. आणि या 2 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 26. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. 18 चेंडू आणि 27 धावांची गरज या हनुमान हरिकरवाडी संघाला. आणि एक धाव एका धावाने संघाचं खातं उघडते. तिथल्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या पोचते ती 2 वर. कणकणीत चौकार. या चौकाराच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 6. चौकार मारायच्या नादात फलंदाज बाद होते. संघाला पहिल्या झटका लागतो 6 या धावसंख्येवर. धावसंख्या होते ती 6. आणि हा पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक आणि या 4 धावा. या 4 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 1 बाद 10. बारा चेंडू आणि 17 धावा. आणि एक धाव. सन्माननीय मंडळाच्या बोर्डच्या वरती जे खेळाडू बसले त्याने आपले पाय कृपया वरती घ्यावे. एकदा धावसंख्या होती ती 12. सुंदरचा फटका मारला होता. बरोबर तितकं सुंदरची कंट्रॅक्शन म्हणावं लागेल ते पाताळ संघाकडून. परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या होती ती 13. आणि एक धाव. धावसंख्या होती ती 14. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 15. आता मात्र जिंकण्यासाठी 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. सामना कंपल्सरी चेंडू.
6 चेंडू आणि 12 धावा. पंचाने आपला निर्णय सांगायचा आहे. आणि फलंदाज बाद होतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 12 धावा. चला दुसऱ्या चेंडूवर चला दुसरा झटका लागतोय. 4 चेंडू आणि 12 धावा. आणि संकल्पित संस्थानिक चौकार. 3 चेंडू आणि 8 धावा. 3 चेंडू आणि 8 धावांची गरज. आणि 1 धाव. नो प्लस 1 अशा 2 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 5 धावा. आता झालेल्या नाणेफेकीच्या दरम्यान जय हनुमान महाडिकवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिले वक्रतुंड हरिकोडी संघाला. 1 चेंडू आणि 4 धावा. 1 चेंडू आणि 4 धावा. आणि पातळ हा संघ विजय होतो. विजय